तुकाराम मुंडेनी रेड जरी मारली रिकाम्या हाताने घरी जातील। इंद्रायणी भात म्हणजे सुख हो सुख, सुख। तर हॉटेल रयत स्वाद मध्ये आम्ही मागवलेले आहेत 3 थाळी, एक चिकन थाळी, एक फिश थाळी। माशाचा काय घमघमाट, आहा। तर माझ्यासमोर आलेली आहे सुंदर अशा पद्धतीची थाळी, 2 चपात्या आहेत, इंद्रायणी भात आहे, एवढी परात भरून रस्सा, अनलिमिटेड रस्सा, किती पण खावा। आणि फिश मसाला आहे, खरडा फिश आहे, फ्राय मासा आहे। तुम्हाला मी क्रंचीनेस दाखवतो। आहा, इतका सॉफ्ट आहे ना हा मासा। तुम्हाला आवाज ऐकायचा आहे बघा, कसा आहे तो आवाज। एम्बियन्स कडक आहे, म्हणजे अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटतील इतका सुंदर एम्बियन्स आहे। म्हणजे जर तुम्हाला खाली बसून जेवायचं तुम्ही खाली बसून जेवू शकता, टेबलवरती बसायचं टेबलवरती जेवून बसू शकता। अप्रतिम जेवण आहे माझा। माशाला कधीच चव नसते, त्याची मसाल्यांची चव असते। आणि जर मसाल्यांची चव आणि माशाची चव एकत्र झाली तर तो मासा चांगला लागतो। तो आज मला इथे लागलेला आहे। हा 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 हा, नाद खुळा, नाद भयंकर। एवढ्या एवढ्या वाटीत पुण्यात सोलकढी देतात, एवढी वाटी भरून त्यांनी मला सोलकढी दिलेली आहे। म्हणजे मलाच नाही देणार ते, भरून सोलकढी आहे। म्हणजे असं तुम्ही जर फिश थाळी वगैरे मागवली, चिकन थाळी, आता ही बघा इथं तुम्ही चिकन थाळी आहे, इथं पण तेवढीच सोलकढी दिलेली आहे। इथे एक फिश थाळी आहे, तेवढीच सोलकढी दिलेली आहे। आणि मुळात यांचे मासे चांगले असण्याचं कारण म्हणजे शेजारीच तुम्हाला मिळणार आहे भीमा नदी। म्हणजे नदीतले मासे डायरेक्ट हॉटेलातले डायरेक्ट ताटात आणि ताटातले डायरेक्ट पोटात, विषय संपला। नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक आठ्यांशी आणि मी खाल्लेली आहे फिश थाळी पट्टदिशी। हॉटेलचं लोकेशन आहे पाटस, सोलापूर पुणे एक्सप्रेस हायवेच्या लेफ्ट साईडला तुम्हाला दिसणार आहे। एकदा नक्की खायला या। धन्यवाद।